लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर झाली। रामटेकमधून रश्मी बर्वे यांना उमेदवारी आहे। नागपूरमधून विकास ठाकरेंना संधी मिळाली आहे, तर भंडारा गोंदियामधून प्रशांत पडोळे यांना उमेदवारी जाहीर झाली, तर गडचिरोलीमधून नामदेव किरसान यांना तिकीट देण्यात आले। तर काँग्रेसची यादी जाहीर झाली। यामध्ये नागपूरमधून विकास ठाकरे म्हणजेच नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे असा सामना रंगणार आहे। रामटेकमधून रश्मी बर्वे, गडचिरोलीमधून नामदेव किरसान, तर भंडारा गोंदियामधून प्रशांत पडोळे यांना उमेदवारी जाहीर झाली। महाविकास आघाडीने एक सर्वसामान्य अनुसूचित समाजातील महिलेला प्राधान्य दिलं आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक रश्मी बर्वेला जी उमेदवारी दिलेली आहे, महाविकास आघाडीचा मनापासून धन्यवाद करते। जो काही प्रकार घडला यामध्ये आपल्या सगळ्यांनी बघितलं असेल की हेतू परस्पर एका महिलेची बदनामी कशी व्हावी, एका महिलेचं नाव कसं मलिन व्हावं। आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात आपण या निवडणुकीला सामोर जाणार आहोत। सगळ्या जनसामान्यामध्ये माणसामध्ये लहान मुलापासून असो की वृद्ध असो, याच्यामध्ये पंजाबद्दलची भावना प्रफुल्लित झालेली आहे आणि येणाऱ्या इलेक्शनला ते भरघोस मतांना आपल्याला निवडून देतील अशी मला खात्री आहे आणि आपण निवडून येऊच। गडचिरोली जिल्हा हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि हा मागासलेपणाचा आणि नक्षलवादाचा जो ठपका आहे तो दूर करण्यासाठी मी या उमेदवारीचा स्वीकार केलेला आहे। गडचिरोली जिल्हा आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर किंवा लोकसभा क्षेत्र याच्यामध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावावा, शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या दूर व्हाव्यात ही विजन डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे काम करणार आहोत।